चलो ओके. सो आता या लेक्चर मध्ये आपण अपोलोनियसचे प्रमेय पाहणार आहोत. आता अपोलोनियसचे प्रमेय फारसं तर काही पेपरला येत नाही, पण याच्यावरती एक प्रश्न मात्र 3 मार्काला बोर्डामध्ये असतोच. जगदीश भाई समजलं काय? एक प्रश्न 3 मार्काला बोर्डामध्ये असतोच. आता अपोलोनियसचं प्रमेय नेमकं काही त्याचं एकदम असं मोठं विधान दिलेलं आहे का? तर नाही. ओके, हे अपोलोनियसचं प्रमेय आपल्याला पाहायचं आहे. जे आपण पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन पाहिले. एक उपयोजन कोणाशी संदर्भात पाहिलं आपण? लघुकोनाशी. आणि कोणाशी पाहिलं? यस, तर दोघांचा कॉम्बो इथं करायचा आहे. म्हणजे दोघं घ्यायचे आपल्याला, दोघं वापरायचे, दोघांची करायची बेरीज, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अपोलोनियसचं प्रमेय मिळणार आहे. समजलं? पण याच्यामध्ये मात्र 2 कंडिशन असतील, त्या कशा आपण पाहूया. ठीक आहे, पहा मग आता पहिलं तो काय म्हणतोय. आता विधान वाचा पहिल्यांदा. अपोलोनियसचे प्रमेय. काय? अपोलोनियसचे प्रमेय. अपोलोनियस, अ नाही, निय. ओके, त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू यम हा काय? त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू यम हा बाजू बीसी चा मध्यबिंदू असेल तर, म्हणजे याचा अर्थ हे असेल साध्य आणि हे असेल आपल्यासाठी पक्ष. बरोबर का? एक काय पक्ष आणि एक काय साध्य. मग सगळ्यात पहिल्यांदा पोरांनो त्रिकोण काढून घ्यायचा बेटा. चेतन, काय काढून घ्यायचा? त्रिकोण. त्रिकोण कसा काढणार मग? तर त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. थोडं क्रॉस मध्ये काढावं लागेल आपल्याला. मग समजा मी काय करतो, या पद्धतीने ना असा एक त्रिकोण काढून घेतो. काढला. बरोबर. मग यामध्ये काय रे? यामध्ये काय करणार तुम्ही बोला मग आता. पान भूषण दादा. त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू यम हा बाजू बीसी चा मध्यबिंदू असेल. म्हणजे याचा अर्थ असा झाला भूषण दादा, जर आपण इथं काय घेतला? यम घेतला. काय घेतला? यम. तर ही याची असेल मध्यगा. काय असेल? मध्यगा. दिसली? म्हणजे आता मी काय करतो, हा घेतो ए, हा बी, हा सी आणि हा यम. हा जर याचा मध्यबिंदू झाला तरी दोघं काय झाले रे? समान. समजलं ताई? मग पक्ष काय असेल मग आपल्याकडे? घेऊ आपण आता सगळं घेऊ इथं. चालेल ना? बघ आता पहिले इथे मी काय म्हणणार? पक्ष लिहून घ्यायचं इथं की त्रिकोण ए बी सी मध्ये कोणता रे? बिंदू यम हा कुणाचा रे? बाजू बीसी चा काय आहे? आता असेल म्हणणार का? नाही, तो असेल कुठं होता? प्रश्नामध्ये. म्हणजे जे विधान दिलं होतं त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट आता दाखवी दिला ना. काय केलं आपण? डायरेक्ट दाखवी दिला. म्हणजे याचा अर्थ इथे काय येणार? बीएम बरोबर सीएम म्हटलं तरी चालेल आणि एमसी म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. आता काय करा? पक्ष तर होई गेलं. मग आता काय? साध्य पाही घेऊ. चालेल ना? चलो, मग साध्य मध्ये काय पाहणार तुम्ही? दिलंय तुम्हाला काय? ए बी चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2 AM चा वर्ग अधिक 2 BM चा वर्ग. आता याच्यामध्ये पाच स्ट्रक्चर कसं बेजात ठेवायचं चेतन गावंडे? काय? जेव्हा तुम्ही अपोलोनियसचं प्रमेय वापरणार, कोणतं प्रमेय वापरणार? अपोलोनियसचं, तर त्याच्यामध्ये मध्यगा पाहिजे.
काय पाहिजे? मध्यगा म्हणजेच एक मध्यबिंदू असला पाहिजे. मग काय करायचं? दोघं आजूबाजूच्या बाजू घेऊन टाकायच्या. म्हणजे त्रिकोण एबीसी घेतला, एबी वर्ग अधिक एसी वर्ग. पहा ना तिकडे दिसत नाही का? असं शोधायचं भाऊ, शोधायचं. बरोबर म्हणायच्या. मग काय म्हणायच्या? हा. आणि त्याच्यानंतर 2 जी मध्यगा असेल तिचा वर्ग आला का? पहा 2 AM चा वर्ग मध्यगा आणि अधिक एक याच्यापैकी एक साईड. मग आपण कोणती घेतली? BM. प्रश्नानुसार उदाहरणानुसार ते तुम्ही चेंज करू शकतात. मागच्या याच्यात पाहिलं आपण, बोललो आपण. 2 काय घेतला मग? BM चा वर्ग. काही अडचण आहे? काय केलं समजलं? जो त्रिकोण दिला असेल ती मध्यगा या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग. म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर. मध्यगा तिला 2 ने गुणून टाकायचं. 2 AM चा वर्ग अधिक पायापैकी एक घेऊन टाक. पाया म्हणजे तो 3 बिंदू त्याच्यामध्ये असतील एक रेषीय. मग त्याच्यापैकी एक आपल्याला जसं दिलं असेल तसा घेऊन टाकायचा. 2 BM चा वर्ग. आणि मग मात्र आपण इथं आता एक करणार रचना. कारण याच्यावरनं मला एक सांगा ना ए पुर्या, आता आपण पाहतो पायथागोरस. काय पाहतोय? आणि पायथागोरस आपण केव्हा वापरतो? जर काटकोन त्रिकोण असेल तर. काय असेल? काटकोन त्रिकोण. आणि याच्यामध्ये मला काटकोन त्रिकोण दिसतोय का? नाही. म्हणजे काय करावे लागेल? रचना. कळलं? वापरायचा थोडा. मग मी हो बरोबर भूषणराव. मग आपण एक काम करूया ना बाळा, इथून याच्यावरती हा काय टाकून देऊ आता? वाटतोय ना? समजी घ्या. मग आता आपण याच्यावरती काय टाकला? लंब टाकला. काय नाव देता त्याला? डी देऊन टाकू वाटल्यास. काय देऊन टाकता? डी. बरोबर. मग आपण काय म्हटलं? रेख BD लंब बाजू BC असा काढा की. काय? रेख BD. मी तर काय म्हणणार? रेख कोणता रे? BD लंब कोणावरती? बाजू BC. बाजू BC असा AD न सॉरी ओके सर. असं आहे का? रेख AD लंब बाजू. आता BC असा काढा की. असा काढा की. कसा? B डॅश M घेशील का? आपण AD लंब टाकला ना, म्हणून B डॅश D डॅश C. ओके. ही काय झाली आपली आता? रचना झाली. बरोबर. मग आता याच्यानंतर आपला पुढचा जो महत्वाचा टॉपिक असेल तो म्हणजे सिद्धता असणार आहे. यस. आता याच्यामध्ये तुम्हाला असं कन्सिडर करावं लागेल की हा जो आपण AM घेतलेला आहे तो AM त्या बाजू BC ला लंब नाही. 2 पद्धतीने बोललो ना मी तुम्हाला. एकदा काय करावं लागेल तुम्हाला? हा AM जो आहे तो असा या पद्धतीने पहा. असा या पद्धतीने तुम्हाला त्याला लंब दाखवावा लागेल. कोणाला? बघ, असा मी हा काय घेतला? त्रिकोण दिसतोय का? आणि त्याच्यामध्ये मी इथं काय करणार? लंब टाकून देणार. बरोबर. कोणता लंब टाकला मी? हा जे तुम्हाला नाव द्यायचं असेल ते. पण आपण इथे यमच घेणार आहे ना आता. म्हणजे हा A, हा कोण असेल B, हा कोण असेल C आणि हा कोण असेल M. तसं तर हा परत याच्याशी काय असेल? समान. मग आता 2 पाहिले ना आपण. 2 अटी काय पाहणार तुम्ही? एकामध्ये तो काय असेल? लंब आणि एकामध्ये तो लंब असणार नाही. मग पहिला कोणता घेणार आपण? थँक्यू सर. आता आपण काय म्हणणार इथं की जो रेख कोणता आहे? रेख AM हा BC ला लंब नाही. नाही. पहिल्या याच्यामध्ये लंब आहे का? पहा ना जरा. पुऱ्या हो. BC ला लंब नाही.
मग हा जर BC ला लंब नाही तर याचा अर्थ काय झाला, इथं झाला कोण, दोन कोण तयार झाले. मग आता AD भेजात घेऊ नका बारे, AD भेजात घ्यायचा आहे का नाही. मग आपण काय करणार, हा कोण AMB आणि कोण AMC हे दोन कोण झाले दिसतोय. मग कोण AMB हा कोणता कोण असेल, लघुकोन. शाबास. मग इथे आपण पायथागोरसच्या प्रमेयाचं काय वापरणार, उपयोजन. दुसरा कोणता असेल AMC हा कोणता कोण, विशाल कोण. इथे कोणतं वापरणार आपण, पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन विशाल कोणाशी संदर्भात असलेलं. विशाल कोण असला तर आपण काय घेतो, धन म्हणजे बेरीज करतो, आणि लघु कोण असेल तर आपण काय करतो, वजा बाकी. बस. मग एकदा घ्यायचा, त्रिकोण AMB हा काय आहे, लघुकोन त्रिकोण आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार. त्रिकोण AMC काय, विशाल कोण त्रिकोण पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार. पाहू मग पुढे काय होतं ते. कार हो जगदीश, ओके ना. बघ जगदीश बाळ, मग मी आता कुठं जाणार, सिद्धताकडे. मग सिद्धतामध्ये तुम्ही काय म्हणणार पहिल्यांदा, ओके. समजा, समजा काय म्हणणार, समजा रेख यम, रेख यम ही रेख BC ला लंब नाही. लंब नाही आहे का, लंब नाही, लंब नाही आहे ती दुसरी कंडिशन असेल तुमची. समजा काय, रेख AM ही रेख BC ला लंब नाही. मग ओके, मग कोण कोणता, AMB आणि कोण AMC या दोन कोणांपैकी, या दोन कोणांपैकी कोण AMB हा काय आहे, लघुकोन. कोण AMB हा लघुकोन आणि आणि कोणता रे, कोण AMC हा विशाल कोन आहे. ओके, ओके बरोबर. मग रेख AM हा कोणाला, रेख BC ला लंब नाही. मग त्यापैकी काय झाला, कोण AMB आणि कोण AMC या दोन कोणांपैकी कोण AMB हा काय झाला, लघुकोन, आणि कोण AMC हा काय झाला, विशाल कोन. म्हणून आपण इथं म्हणूया की त्रिकोण AMB पहिला घेऊन टाकू ना. मग त्रिकोण AMB हा लघुकोन काय म्हणणार, हा लघुकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे, लघुकोन त्रिकोण. समजलं. मग तिथं काय वापरणार तुम्ही, पायथा नाही, पायथागोरसच्या प्रमेयाच्या, शाबास, पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार. काय म्हणणार, पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार. कोण वापरेल बरं सांगा मग आता. त्रिकोण AMB मध्ये मी शिकवला होता की जो काय असेल लघुकोन, त्याच्या समोरील काय घेऊन टाकायची, बाजू. मग तिचा काय कराय, मग काय घ्यायचा, पाया. मग काय घ्यायची, उंची. उंची म्हणजे जी दिलेली असेल ती, काय, जी दिलेली असेल ती. बघ आता याच्यामध्ये दिसतंय, AB काय होता, लघुकोनासमोरील बाजू. BC चा वर्ग अधिक AC चा वर्ग वजा 2BC गुणिला DC. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात आला, उंचीचा काही संबंध आहे तिथं नाही, उंचीचा संबंध नाही. कोणाला वापरता येईल मग सांगा ना. आता दाखवलं मी तुम्हाला. पहिल्यांदा लक्ष द्या आता. काय
यम म्हणजे हा काय झाला तुझ्याकडे आता लघुकोन, त्याच्या समोरील बाजू पाय कोणती आहे ए बी. ए बीचा काय घेशील वर्ग. बरोबर. ए बीचा वर्ग घेतला मग कोणती घेतो बीएम. बीएमचा काय घेशील वर्ग अधिक राहिली कोणती बाजू यम. यमचा वर्ग. तिन्ही बाजू घेऊन टाकायच्या. बरोबर. मग आता विशाल कोण त्रिकोण आहे की लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण. इथं काय घ्यायचं वजा. लघुकोन त्रिकोणामध्ये काय घ्यायचा वजा. म्हणजे इथं देऊन टाकणार मी वजा 2 गुन्हेला पूर्ण काय घेऊन टाकायचा पाया वजा 2 काय म्हणशील बीएम. आता याला गुन्हेला काय घ्यायचा गुन्हेला 2 भाग झाले पायाचे, एक बीडी आणि एक कोणता झालाय डीएम. कोणता झाला डीएम. पण मी ते एएमसी हा काय घेणार आहे आता विशाल कोण त्रिकोण, म्हणजे त्या डीएम पर्यंतच तो येणार. बीडी पर्यंत येणार आहे का नाही. मग बीडी ला घ्यायचा का नाही. कोणाला घ्यायचा मग डीएम ला. यस. याला देऊन टाका समीकरण नंबर 1. चला समजलं. जाऊ मग पुढे. आता काय काय केलं आपण लक्षात आलं का का परत सांगायचं नाही ना. शाबास समजी गेलं. वा रे वा जगदीश भाई. आता आपल्याला डायग्रामची गरज पडणार आहे. मग आपण याचा घेऊ टाकू स्क्रीनशॉट. ओके. सध्या तरी आपल्याला या एकाच डायग्रामचं काम पडेल. आपण काय करू पहिले एकीलाच घेऊन टाकू. ओके. या मग आता इकडे आली आपल्याकडे डायग्राम. आता बरोबर का. आता काय करणार बरं येऊ दे त्याचं काही करे ते जाणार नाही बेटा. स्क्रीनशॉट आहे. हा हो ना प्रतीक. हा मग आता असं कर. हो रे ब्लॅक कलर न जाईन ना रे पुऱ्या. जगदीश बाबा तो ए पा मग बरोबर नाही. बरोबर जगदीश. यू आर ग्रेट जगदीश. चलो ओके ओके. चला हा काय करणार बरं आता. आता दुसरा त्रिकोण घ्या ना. मग आपण काय म्हणणार त्रिकोण एएमसी हा काय विशाल कोण त्रिकोण आहे. तिथं काय वापरणार पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार घेऊ का. मग आता चलो मग इकडे म्हणायचं आपण तसेच. काय म्हणायचं तसेच. बघ आता तसेच त्रिकोण कोणता ए एम सी हा काय विशाल कोण त्रिकोण आहे. काय आहे विशाल कोण त्रिकोण आहे. इथं बी काय वापरणार तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार करा मग योजन. त्रिकोण कोणता आहे एएमसी. मग जर हा काय झाला तुमच्याकडे आता हा झाला तुमच्याकडे विशाल कोण. काय झाला विशाल कोण. मग त्याच्या समोरील बाजू कोणती येणार एसी. एसीचा काय म्हणणार तुम्ही वर्ग. बरोबर. एएम एएमचा वर्ग अधिक सीएम सीएमचा वर्ग. आता इथे काय घ्यायचा धन अधिक 2 पाया काय येणार
सीएम आणि गुन्हेला काय म्हणशील रे डीएम आणि याला देऊन टाक बाळ समीकरण नंबर 2. समजलं बाळा. मग आता मला एक सांग ना आले तुमच्याकडे दोन त्या ठिकाणी काय आले आता इन शॉर्ट आपण म्हणूया की दोघांचं उपयोजन आलं. आता साध्यमध्ये काय दिसते तुम्हाला ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग. मग इकडे काय आलाय आपल्याकडे ए सी वर्ग आणि इकडे काय आलाय ए बी वर्ग. म्हणजे आपण काय करू शकतो बेरीज. काय करू शकतो बेरीज. पण इकडे चेक करावं लागेल तुम्हाला. डाव्या बाजूंची तर बेरीज होणार पण उजव्या बाजूंची बेरीज होते का बरोबर. कारण तुम्हाला 2 AM वर्ग अधिक कोण पाहिजे 2 BM वर्ग. मग इकडे कोण आहे AM आणि CM आहे. मग आपल्याला तिथं BM पाहिजे. काय पाहिजे BM. CM पाहिजे का नाही. मग BM कसा आणणार तुम्ही पहा अजून सगळं असतं तिथेच. CM नकोय मला मला तर BM आणायचं आहे. मग मी कसं आणणार मला कोण नकोय CM. मग मी कोणाला आणणार हे कुठं आहे पक्षात आहे. कशात आहे पक्षात. BM बरोबर CM म्हणजे दोघं सारखेच आहे ना. दोघं कसे सारखे. मग तुम्ही BM च्या ऐवजी काय घेऊ शकता CM. CM च्या ऐवजी BM. मग गरज कुणाची तुम्हाला BM ची. मग CM ला कशाला घ्यायचा BM ला घेऊन टाकायचा. बघ मग कसं आता इथं. मग आता मी काय करणार जो AC वर्ग असेल तो जसाचा तसा ठेवणार. AM वर्ग बी जसाचा तसा. CM च्या ऐवजी काय घेणार BM वर्ग अधिक 2 जसाचा तसा. CM च्या ऐवजी BM गुन्हेला DM. समीकरण नंबर आता नाही. याला देणार का मग आपण नाही ना. तेच समीकरण कोणाला देऊ आता याला देऊ. बरोबर आहे का. याला काय द्यायचं समीकरण नंबर 2 आणि ते दाखवून द्यायचं पक्ष. पक्ष मध्ये काय होता BM बरोबर CM. म्हणून आपण या पद्धतीने काय केले आता बदल केले. AC चा वर्ग बरोबर काय AM चा वर्ग अधिक कोणाचा BM चा वर्ग अधिक 2 AM गुन्हेला DM. आता काय करणार आहे बोला बेरीज करून टाकू ना त्यांची. आता काय करून टाकू बेरीज. कोणाकोणाची बेरीज करणार डाव्या बाजूची डाव्या बाजूमध्ये उजव्या बाजूची उजव्या बाजूमध्ये. म्हणजेच काय म्हणणार समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करून. चलो समीकरण प्रतीक सर काय म्हणणार आता समीकरण 1 व समीकरण किती रे 2 यांची यस समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करून डाव्या बाजूत मिळवा डावी बाजू उजव्या बाजूत मिळवा उजवी बाजू. मग इकडे काय होती AB वर्ग इकडे काय होणार अधिक AC वर्ग डाव्या बाजू झाल्या. मग उजव्या बाजू काय होत्या इकडे BM वर्ग अधिक AM वर्ग वजा BM वर्ग अधिक AM वर्ग वजा 2 BM आणि गुन्हेला काय होता DM आणि इकडे म्हणायचं अधिक. ओके करणार बोला
आता याची उजवी बाजू घ्या, मग हे काय येणार याची उजवी बाजू आता AM वर्ग अधिक BM वर्ग अधिक 2BM गुणेला बेटा आता गुणेला DM. आता इथं तर येऊन मिळून गेलं तुम्हाला, म्हणजे काही टेन्शन आहे का आता इथं नाही. AB वर्ग अधिक AC चा वर्ग, इथं पा हा वजा 2BM गुणेला DM आणि तो अधिक 2BM गुणेला DM, म्हणजे काय झाले कॅन्सल. मग इथे कोण राहिला BM वर्ग अधिक, मग BM वर्गाला त्याच्याजवळ लिहून टाका ना BM वर्ग, कारण ते स्वरूप पदे आहेत ना, हे काय आहेत स्वरूप पदे. आणि इकडे अधिक AM वर्ग अधिक AM वर्ग. ओके, मग इथे काय करणार बोला, हा AB वर्ग अधिक AC वर्ग जसाचा तसा, याचा सहगुणक 1 याचा सहगुणक 1, 2 BM चा वर्ग, एकचा सहगुणक 1 याचा सहगुणक 1, 2 AM चा वर्ग, आणि साध्य काय आहे 2 AM वर्ग अधिक 2 BM वर्ग. मागे पुढे काही अडचण नाही. मग आपण काय करू, यांनाच वाटल्यास काय करून टाकू, इथं चेंज करून टाकू वाटल्यास थोडे. नाही तर मग एक स्टेप वाढवू शकतात तुम्ही. काय करायचं, AM वर्ग अधिक AM वर्ग अधिक BM वर्ग, नाही घेतली आपण ना ते आहे ना, इथं करू शकतो मग आपण ते, बरोबर आहे की नाही. काय करून टाकायचा AM वर्ग अधिक AM वर्ग अधिक BM वर्ग अधिक BM वर्ग, याचा सहगुणक काय असेल 1, याचा सहगुणक 1, याचा 1 याचा 1, 2 काय झाला AM चा वर्ग अधिक 2 काय झाला BM चा वर्ग, आणि हेच आपलं काय झालं साध्य. हे पहिल्या याच्यानुसार झालं. पहिली अट काय होती आपली माहिती ना, काय होती की रेख AM हा BC ला लंब न होता, रेख AM हा BC ला लंब न होता. आता आपण काय करणार, रेख AM BC ला काय दाखवू लंब, काय दाखवू लंब. ओके, मग आता जाऊ मग पुढं. चलो, आता हेच प्रमेय आहे अजून. आता फक्त तुम्हाला काय करायचंय लक्षात आलं का, बोला. फक्त आता इथे जो आपल्याकडे त्रिकोण आपण घेणार आहोत तो त्रिकोण तसाच राहणार, फक्त तुम्हाला फरक असा दाखवायचा आहे की जो रेख AM असेल तो दाखवायचा आता लंब, बरोबर. मी काय करणार आता इथं बघ, इथं काय टाकून देतो आता लंब टाकून देतो, नाव देऊन टाका. हा काय असेल A, हा कोण असेल B, हा कोण असेल C, आणि हा कोण असेल M, आणि याला इथं म्हणून द्या लंब, आणि दोघं मात्र पक्षाप्रमाणे काय असतील समान. आता मी दुसरी अट पाहतो आहे. दुसरी अट म्हणजे काय की रेख पहिल्या याच्यामध्ये पहा ना तुम्ही, पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलं होतं आपण की समजा दिसतोय का रेख AM ही रेख BC ला लंब नाही. आता तुम्हाला काय म्हणावं लागेल की समजा रेख AM रेख BC ला लंब आहे. मग मी इथं काय म्हणणार, समजा काय म्हणणार, समजा रेख AM ही रेख BC ला रेख BC ला काय आहे लंब आहे, काय आहे लंब आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही लिहू शकता, म्हणजेच काय, म्हणजेच रेख AM लंब रेख BC. काय करणार मग आता बोला, चालला पाहिजे दिमाग. स्ट्रक्चर पहा, पहिले आपण दोन त्या बघू. बब्या
अरे जर मी त्याच्यावरती लंब टाकला तर मला दोन काटकोन त्रिकोण मिळाले ना. काय मिळाले? दोन काटकोन त्रिकोण. एक कोणता? AMB आणि एक कोणता? पावर यार किती सोपं आहे. मग आता आपण काय म्हणूया, त्रिकोण AMC किंवा AMB घ्या वाटल्यास. कोणता घ्या? AMB मध्ये. काय म्हणणार? त्रिकोण AMB मध्ये कोणता कोण रे? कोण AMB किती दिसतोय? 90 अंश. मग इथं काय म्हणायचं? बोला. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय म्हणणार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. कोणाचा वर्ग? AB चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक BM चा वर्ग. याला देऊन टाका समीकरण नंबर 3 होईल ना. समीकरण नंबर 3. ओके. मागचं बरोबर आलं ना आपलं? क्लिअर झालं ना व्यवस्थित? ओके. मग आता काय करणार तुम्ही? दिलंच ना टेजर आहे ना? दिलं नाही ना खाली? दिलं नाही ना. चला. AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक BM वर्ग. समीकरण किती देऊन टाकलं रे भैया त्याला? 3 देऊन टाकलं. तसेच काय म्हणायचं आता? तसेच कोणता त्रिकोण? त्रिकोण AMC मध्ये कोणता कोण घेणार? मग कोण AMC बरोबर 90 अंश. आणि इथं बी वापरणार तुम्ही काय? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय म्हणणार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. वापरता येईल का मग पायथागोरसचं प्रमेय? काय घेणार मग? AC चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक CM चा वर्ग. आणि याला घेऊन टाका समीकरण नंबर 4. साध्यमध्ये काय तुम्हाला? AB वर्ग अधिक AC वर्ग. मग डाव्या बाजूंची काय करून टाका? बेरीज. मग उजव्या बाजूंची सुद्धा काय होणार? बेरीज. मग आता बोला समीकरण किती? किंवा तुम्हाला जर एक वाटलं ना पोरांनो, तुम्ही अजून परत इथं बदल करू शकतात बेटा. कसा? आता जर उजव्या बाजू जर तुम्ही म्हटल्या, उजव्या बाजू दिसतायत का? सारख्या आहेत का? सारख्या आहेत का? नाही. इथे बी बदल करणार ना. मग तुम्ही आपल्याला साध्यात कोण पाहिजे? BM. CM पाहिजे का? नाही. मग BM च्या ऐवजी काय घेऊन टाकायचा? नाही. CM च्या ऐवजी काय घ्यायचा? BM. कारण दोघं कसे? समान. पहा मग कसं मी इथे घेऊन टाकतो आता. AC चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक BM चा वर्ग. बरोबर. मग इथे तुम्ही कारण काय देणार आता? याला देऊन टाका समीकरण नंबर 4. आणि इथं भलाई द्या पक्ष. पक्ष मध्ये काय होता? CM बरोबर BM. चलो ओके. मग आता काय करणार तुम्ही? समीकरण 1 व समीकरण 2, समीकरण 3 व समीकरण 4 यांची काय करून टाकायची? काय करायची? बेरीज करायची. करू का मग? ओके. ओके मी थँक्यू. यस. मग आपण इथं म्हणूया ना आता काय? समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करून. ओके. चलो ना फिर. मग इथं आपण काय म्हणू आता? समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करून. यांची यस बेरीज करून. मग काय करणार तुम्ही? डाव्या बाजूत डावी बाजू मिळवा, उजव्या बाजूत उजवी बाजू मिळवा. म्हणजेच काय होणार? AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर
AM चा वर्ग अधिक BM चा वर्ग अधिक AM चा वर्ग अधिक BM चा वर्ग. मग त्यांना कशी घेऊन टाकणार? जवळ जवळ घेता येतील ना. मग इथं AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक AM चा वर्ग अधिक BM चा वर्ग अधिक BM चा वर्ग. म्हणजे AM वर्ग AM वर्ग, BM वर्ग BM वर्ग. याचा सहगुणक एक, याचा सहगुणक, याचा सहगुणक एक. समजलं? म्हणून मी इथं म्हणणार काय? AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2. मागे पुढे काही घेतलंय आपण? असेच ना मग 2 AM चा वर्ग अधिक 2 BM चा वर्ग. आणि हेच आपलं दुसरं पण काय होतं, म्हणजे साध्य एकच होतं, पण आपण हे दुसऱ्या पद्धतीने पाहिलं. मग तुम्ही म्हणणार सर पेपरमध्ये कोणतं? दोघं लिहायचे जर आलं तर. काय म्हणता? काय लिहिले? दोन्ही लिहिले का? शाबास. हा, किती पाहिजे होती तरी मग? 2. पेपरमध्ये काय करायचे? दोघं लिहायचे. कारण दोघं कंडिशन येतील ना. रेख AM BC ला लंब नाही आणि रेख AM BC ला लंब आहे. समजलं? हा होता आपला अपोलोनियसचा प्रमेय. काही अडचण? ओके. मग इथं यस.